नमस्कार मंडळी, मी यज्ञेश वन्ने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मराठमोळ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर मी आलो आहे आता पालखीला. कोकणातला चाकरमानी हा दरवर्षी पालखीला येतच असतो. त्याचं कारण तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, कारण आपला देव हा आपल्या घरी आपल्याला भेटायला येत असतो. त्यामुळे प्रत्येकाला दरवर्षी पालखीला यावंच लागतं. तर मी पण आलो यावर्षी पालखीला. आणि आमच्या वाटत गावचा, म्हणजे माझं गाव रत्नागिरी तालुक्यात वाटत हे माझं गाव आहे आणि त्यामध्ये माझी वाडी ही कोंडवाडी म्हणून आहे. तर आमच्या या पालखी महोत्सवाला आणि या शिमग्याला सुरुवात झालेली आहे. आणि आता आमच्या वाडीमध्ये पालखी आली आहे. पण कालचा दिवस मिस झाला माझा, कारण थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि तिकीटी आजच्या निघाल्या, त्यामुळे मग कालचा दिवस मिस झाला आहे. पण काही हरकत नाही, आजचा पूर्ण दिवस पालखी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अनुभवता येणार आहे. आणि आजचा दिवस पण खास असणार आहे, कारण आज आमच्या घरी पण पालखी येणार आहे. तर आमच्या वाडीत पालखीची शोभा कशी केली जाते, कशी मिरवणूक काढली जाते, प्रत्येकाच्या घरी कसं पालखीचं स्वागत केलं जातं, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास दरवेळेप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच प्रेम देत राहा. चला, दाखवतो तुम्हाला आमच्या वाटत कोंडवाडी गावचा पालखी सोहळा. फ्लॅशबॅक. मित्रांनो, आपण पाहिलं असेलच की पहिल्या दिवशी पालखी जेव्हा वाडीत येते तेव्हा अशाच जल्लोषात आणि अगदी नाचत गाजवत पालखी वाडीतील पोरे घरे घेऊन सानेवर ठेवायला आणली जाते. पहिल्या दिवशीचा आनंद काही औरच असतो. या दिवशी हळदी कुंकू समारंभ महिलांसाठी, तसेच संपूर्ण वाडीसाठी महाप्रसाद असे कार्यक्रम राबवले जातात. तर चला, आता आपण दुसऱ्या दिवसाला आपण हजर आहोतच. त्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूया. आमच्या गावची परंपरा अशी आहे की जेव्हा पालखी प्रत्येकाच्या घरामध्ये जाते तेव्हा तो पहिला असं प्रत्येकजण आपापल्या खांद्यावर पालखीला खेळवतात आणि त्यानंतरच मग पालखीला घरात घेतलं जातं. हे पाहू शकता, हे आमच्या वाडीतील पोर आहेत. ते आता पालखीला म्हणजे
देवाला आपल्या स्वतःच्या खांद्यावर खेळवत आहेत. पण पाहू शकता आता थोडे नरमलेत, पण ठीक आहे. काल पूर्ण दिवस असंच त्यांनी पूर्ण पालखीला खांद्यावर खेळून खेळून अवस्था खांद्याची थोडीशी बिकट होते. हे प्रत्येक जो पालखी खेळवतो त्याला कळू शकेल. आणि आमची पालखी थोडी जड असल्यामुळे थोडासा दुसऱ्या दिवशीचा फरक जाणवतो. आणि पालखी खेळून झाली की नंतर मग पालखीची पूजा करून तिला आपल्या घरामध्ये घेतले जाते. हे सगळे आपले मंडळी आहेत, पळतायत. पालखीला आलं आणि दिवसभर बाहेर राहिलं तर मजा भरपूर असते. मस्तपैकी खाया पियाला सगळं भेटतंय. बघा कसे एन्जॉय करतात हे सगळे आमचे माणसं, गावकरी. आणि हा आमचा भाऊ सागर मोबाईलमध्ये काहीतरी बघतोय. फुल मजा असते, फुल सोय असते. मस्तपैकी जेव्हा खाया पियाला सगळं भेटतं. दिवसभर पालखी बरोबर राहिलं तर घरी जाऊन जेवायची काहीच गरज नाही. हे बघू शकता. आता मस्तपैकी मी थंडा पितोय. संध्याकाळ झाले, अजूनही 4-5 घरं बाकी आहेत माझं घरी यायला. तर जवळजवळ संध्याकाळ होईलच. तर बघूया आपण किती वेळ लागतो आणि रात्री किती उशीर होते माझ्या घरी यायला. जाऊ आता पुढच्या घरी पालखी जाईल तेव्हा तिथलं दृश्य तुम्हाला दाखवतो. तिथे बघूया आपल्याला काय खायला मिळतंय ते.